कोल्हापुरातील भोगावती अपघात प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी काढला भव्य मोर्चा। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कुरुकली येथे भोगावती बस स्टँडवर 2 महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाला होता। मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलेला आहे। प्रज्ञा कांबळे या तरुणीचा कॉलेजसमोर असलेल्या बस स्टॉपजवळ अपघात झाला। मात्र हा घातपात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि प्रज्ञा कांबळे हिच्या नातेवाईकांनी केला आहे। दरम्यान प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यासाठी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा सुरू झाला। मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद आवारात अडवला। अपघात करणाऱ्या संबंधित तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। शिवाय पोलिसांकडून हे प्रकरण दडपलं जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांच्याकडून करण्यात आलेला आहे। यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर आपल्या मुलीच्या न्यायासाठी आईवडिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळते। दरम्यान या प्रकरणी दोषारोपपत्र सादर करण्यात आलेलं असून दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं आहे। माझं नाव तुकाराम कांबळे, मी प्रज्ञाचा मामा। प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता। आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलं आहे। समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात। जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे। आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला एक महिना लावला, टाळाटाळ केली आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे। आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढे आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।